अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आज 14वा अध्याय श्रीमद गुरुचरित्राचा, त्या 14व्या अध्यायाची सेवा करण्याचा प्रसंग आहे. श्री गुरुचरित्रामध्ये 14वा अध्याय हा मुकुटमणी शोभावा एवढा दैदिप्यमान, एवढा मूल्यवान, एवढा कल्याणकारी अध्याय आहे. या श्री गुरुचरित्र ग्रंथाची प्रसवनी, निर्मिती, लेखन सेवा ज्या सरस्वतींच्या शुभहस्ते झाली, त्या श्री सरस्वती गंगाधर यांच्या आजोबांच्या आजोबांची म्हणजे महान गुरुशिष्य श्री सायमदेवाची चरित्रगाथा इथून प्रारंभ होते. श्री क्षेत्र बासरग्रामी जेव्हा सायमदेवानी गोदावरीच्या तीरावर या दैदिप्यमान दिव्य अशा महान तेजपुंज संन्यासी वेशातल्या सद्गुरूच्या मूर्तीला पाहिलं, काय सांगावं, पाहिलं तेच सर्व सुखाचं आगर हृदयामध्ये उचंबळून यायला लागलं. ज्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. सायमदेवानी नरसिंह सरस्वतीचं मुख पाहिलं आणि आनंदाच्या, सौख्याच्या लाटाच्या लाटा त्यांच्या अंतरंगामध्ये उचंबळून यायला लागल्या. त्यांच्याही लक्षात येत नव्हतं की मी ज्यांना पाहत आहे ते कोण आहेत. त्यांच्या प्रती माझ्या हृदयामध्ये एवढा भक्तिभाव का प्रगट होत आहे. काही कळायच्या आत सायमदेवानी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांना साष्टांग दंडवत घातला आणि आपल्या घरी येण्याबद्दल विनंती केली. घरी केवढी मोठी पूजा केली. सज्जन हो, आपणही घरी देवपूजा करतो, पण देवपूजा करताना आपलं कधी हृदय भरून येतं का? देवपूजा करताना त्या देवाला पाहता पाहता आपल्या डोळ्यामध्ये कधी अश्रुधरा येतात का? त्या देवाला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये कधी प्रेम उचंबळून येतं का? यावं यासाठी देवपूजा आहे. अशी हृदय उचंबळून येणारी देवपूजा सायमदेवानी साक्षात नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची केली. त्या पूजेनं स्वामींच्याही लक्षात आलं की अंतरंगी अत्यंत थोर अधिकार असलेला हा सत्शिष्य आहे, हा साधू आहे, कृपा करण्याला योग्य आहे. अनेकांना स्वामींनी अनेक बाबींचं वरप्रदान केलं, परंतु सायमदेवाला मात्र अत्यंत आगळं वेगळं वरदान दिलं. सायमदेवाला नरसिंह सरस्वती म्हणत आहेत की हे सायमदेवा, तुला पाहून माझ्या हृदयातून अशी वाणी उचंबळून येत आहे की तू माझा वंशवंशी भक्त हो. तया सायमदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. सज्जन हो, आपण देवावर प्रेम करणं हे भाग्य आहे, परंतु देवानं आपल्यावर प्रेम करणं हे परम भाग्य आहे. ते म्हणतात की माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं पहिल्याच भेटीत एकमेकाबद्दलचं प्रेम वाढलेल्या अवस्थेमध्ये ते दोघेही तन्मय आहेत, तल्लीन आहेत. सायमदेव त्यांच्या पायावर माथा ठेवून वारंवार पुन्हा 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 नमस्कार करीत आहे. काय करावं हे त्याला लक्षात येत नाही. जसं जमेल तसं करत आहे आणि मुखानं स्तुती करीत आहे की हे सद्गुरुनाथा, तू केवळ मायेच्या प्रभावामुळं आम्हाला मनुष्य रूपामध्ये दिसत आहेस, पण तुझा महिमा वेदाला सुद्धा अगोचर आहे. तू विश्वव्यापक आहेस, तू ब्रह्मा आहेस, तू विष्णू आहेस, तू महादेव आहेस. माझी सुद्धा आपल्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की माझ्या वंशामध्ये सातत्यानं तुमची भक्ती असावी. माझं पुत्र पौत्र या सगळ्यांना सद्विचार द्यावा, सद्गती द्यावी, एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. असा किती काळखंड गेला माहीत नाही, परंतु एकदम सायमदेव धीर गंभीर झाले. स्वामींचा मुखमंडलाचा तो तेज कल्लोळ आपल्या हृदयामध्ये साठवून घेऊ लागले.
थोडे डोळे अश्रूने डबडबले. सायमदेवाचं हृदय भरून आलं. नकळत त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा व्हायला लागल्या. त्यांनी दोन्ही हात जोडून सांगितलं की हे प्रभो, मी ज्या यवनाच्या दारात ही सेवा करत आहे तो यवन महाक्रूर आहे. तो प्रतिवर्षी एका ब्राह्मणाची हत्या करतो आणि आज मला त्याच कारणासाठी त्यानं बोलावलं आहे. मला याची खात्री आहे की मी त्याच्याजवळ गेलो की तो माझा प्राण घेणार आहे. एकीकडे मृत्यू आहे आणि एकीकडे तुमचे चरण आहेत. तुमचे चरण ज्या डोळ्यांनी पाहिले आणि तुमच्या चरणाचं पावित्र्य ज्याच्या डोळ्याद्वारे शरीरामध्ये अमृत रूपानं पसरत आहे तो हा तुमचा दास आपल्या दर्शनाच्या अमृतानं तृप्त होत आहे आणि काही क्षणात मृत्यूच्या दाढेमध्ये जायचं आहे. काय सांगावं, सायमदेव असं सद्गत निवेदन करीत होता आणि नरसिंह सरस्वतीच्या चेहऱ्यावर मात्र एक मंद स्मित हास्य प्रगट झालं. त्यांच्या चित्ताला थोडा संतोष वाटायला लागला आणि त्यांनी आपला उजवा हात सायमदेवाच्या समोर धरला. सायमदेवाच्या मस्तकावरून त्यांनी आपला उजवा हात फिरवला आणि सांगितलं, हे सायमदेवा, भय सोडोनी तुवा जावे. आहा, काय एक एक शब्द अमृतासारखा आहे. भय सोडोनी तुवा जावे. निर्भय हो, मी तुला निर्भयतेचं वरदान देत आहे. तू कणमात्र क्षणमात्र तिळमात्र सुद्धा न भीता भय सोडून जावे. क्रूर यवना भेटावे. लक्षात ठेव, जो तुझा घात करणारा आहे, जो तुला मारणारा आहे, जो तुला मृत्यूदंड देणारा आहे, तोच जो कोणी असेल तो तुला पाहून आनंदी होईल, संतुष्ट होईल आणि तुला अत्यंत प्रेमानं पुन्हा माझ्याकडे पाठवील. हे सायमदेवा, हे लक्षात ठेव, जोपर्यंत तू परतून येणार नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. आहा, ही सद्गुरूची ताकद आहे, हे सद्गुरूचं सामर्थ्य आहे, हे सद्गुरूच्या वचनाचं अमृत आहे. सज्जन हो, सायमदेवाला मृत्यूच्या दाढेत पाठवत असताना सुद्धा नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या अंतःकरणामध्ये एवढा प्रचंड विश्वास आहे की सायमदेवा, जोपर्यंत तू परत येणार नाहीस तुला मी इथं पाहीन, तेव्हाच मी इथून निघेल. अरे सायमदेवा, तू माझा निजभक्त आहेस. तुझ्या वंशवंशामध्ये सर्व इष्ट मिळणार आहे. तुझी संतती बहुत वाढणार आहे. तुझ्या वंश परंपरामध्ये सदैव सुख नांदणार आहे. पुत्र पौत्र अखंड लक्ष्मी नांदणार आहे. सर्वजण निरोगी जगणार आहेत. सर्वजण शतायुष्य जगणार आहेत. सायमदेवा, तू निर्भयपणे जा. मी तुला अभय वरदान देत आहे. काही काळजी करू नको. तू तिथं जा, माझ्यावर विश्वास ठेव. तू परत येईपर्यंत मी इथून हलणार नाही. सज्जन हो, गुरुचरित्र ग्रंथातला हा अध्याय प्रिय वाटण्याचं, मुकुटमणी असण्याचं हे कारण आहे की अरे तुझा जर दास झाला तर त्याला ज्याप्रमाणे माय आपल्या लेकराला वात्सल्यानं, ममतेनं, कारुण्यानं सांभाळते तसे सद्गुरू आपल्या दासाला सांभाळतात आणि तसंच झालं. जेव्हा सायमदेव तिथं जाऊन पोहोचले, काय झालं हे कळलं नाही. तो क्रूर राजा आपल्या अंतःपुरात गेला.
त्याला जणू काही गाढ झोप लागली, काहीतरी भ्रम झाला, शरीर स्मरण राहिलं नाही, हृदयामध्ये ज्वाळा व्हायला लागल्या, हृदय ज्वाळा व्हायला लागल्या, थोडासा जागा झाला, त्याला काहीतरी प्राणांतिक वेदना व्हायला लागल्या. त्याच्या असं लक्षात येत होतं की कोणीतरी एक संन्यासी आहे, त्याच्या हातात शस्त्र आहे आणि तो आपले अवयव छेदित आहे. एकदम आठवलं, कोणीतरी एक विप्र आहे. त्याला स्मरण झालं की मी त्या सायमदेवाला बोलावलं आहे आणि तात्काळ त्या हृदयज्वाळा घेऊन, ती वेदना घेऊन, त्या यातना घेऊन हा क्रूर राजा सायमदेवाच्या समोर आला. सायमदेवाला पाहिल्याबरोबर सायमदेवाला त्या राजाने साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणाले, हे हे सायमदेवा, हे विप्रा, तू माझा स्वामी आहेस. अरे तुला इथं कोणा बोलावलं? ज्याने तुला जा म्हणून सांगितलं त्याच्याकडे तात्काळ परत जा. अरे यांच्यासाठी वस्त्र द्या, यांच्यासाठी आभूषण द्या, यांच्यासाठी अलंकार द्या, यांचा सन्मान करा, यांचा सत्कार करा आणि यांना आनंदानं पाठवा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्तचा उच्चार त्याच्या रोमारोमामध्ये सायमदेवाच्या उचंबळून येत आहे. आणि त्यानं काय दृश्य पाहिलंय? वस्त्र, भूषण, अलंकार, सत्कार, सन्मान घेऊन सायमदेव पुन्हा बासरला जेव्हा आले तेव्हा श्री गुरुचं दर्शन घेतलं, चरणावर पुन्हा साष्टांग नमस्कार घातला, आपल्या अश्रूचा अभिषेक त्यांच्या चरणावर केला. यावेळेस स्वामींनी अत्यंत आनंदानं, संतोषानं त्याला सांगितलं की हे विप्रा, हे सायमदेवा, मी आता दक्षिण दिशेला जाणार आहे. सायमदेवा, तुमचा माझा कधी वियोग होणार नाही, आपण सगळेजण पुन्हा एकत्रित येणार आहोत. पण आता माझं नियोजित कार्य हे तीर्थयात्रेशी संबंधित आहे. आम्ही पुन्हा तुमच्या जवळ येऊ. सायमदेवाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत आहेत. हे भक्तवत्सला, आम्हाला सोडून कसं जाता तुम्ही? महाराजांनी त्यांना समजावून सांगितलं आणि सर्व सोबतच्या शिष्यांसहित त्या सायमदेवाकडे अत्यंत प्रेमळ, दयाळू, वात्सल्ययुक्त, करुणामयी दृष्टीने पाहिलं. सायमदेवाची कल्याणाची कामना केली आणि सायमदेवाला अभय दिलं, निर्भय केलं आणि मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं. याच सायमदेवाच्या वंशातल्या 5व्या कुलदीपक श्री सरस्वती यांनी श्री गुरुचरित्र ग्रंथाची रचना केली आहे. त्या रचनेतला आता आपण पुढच्या भागामध्ये 15वा अध्याय पाहणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.